10 सेकंद बाकी राहत आहेत, पोहोचले नाही तर नक्की 2 धावांची पेनल्टी लागेल. 7 6 5 4 3 2 आणि 1 बॉल आलेला आहे या ठिकाणी. मॅचला सुरुवात 30 सेकंदात फिल्डिंग लागली नाही तर मात्र पेनल्टी लागेल. अगदी स्ट्रीक आणि फॉलो स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीचे अंपायर या ठिकाणी आहे, त्यामुळे ही स्पर्धा तेवढीच रंगतदार आहे, स्ट्रिक्ट आहे आणि त्यापेक्षा कमी नाही आहे. कारण त्या पद्धतीने या ठिकाणी स्टार क्रिकेटर आहे, त्या पद्धतीने आयोजन या ठिकाणी आहे, त्या पद्धतीने ओपन टीम या स्पर्धेला येणार आहे, त्या पद्धतीनं व्हॉइस ऑफ इंडिया रेश्मा मयेकर या स्पर्धेला अँकर असणार आहेत. सुप्रीमोचे समालोचक उद्या या स्पर्धेला प्रमोद शेडगे सुद्धा भेट देणार आहेत. मनीष पाटील भाईंदर मुंबई परिसरातील कॉमेंटेटर या स्पर्धेला येणार आहेत. बघूया गोलंदाज तयार. दुसरा सामना पहिली इनिंग. गोलंदाज बॉलिंग मार्कवर यतीश पाटीलला पाहत आहेत. पहिला बॉल. वाडा तालुक्यातील टॉप 3 मधील गोलंदाज म्हणून या बॉलरची ओळख आहे. कालचा दिवस गाजवला. पहा पुन्हा एकदा सांगतोय, जय बजरंग गांधरे टीमचा एका खेळाडूनं लगातार 4 सामनावीर पुरस्कार घेतले. लगातार 4 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच विनर विवेक जाधव या खेळाडूनं मात्र लगातार 4 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या मैदानात घेतले आणि क्वालिफाय झालाय. दुसरा संघ पहिला AJ हमरापूर सहयोग किनी हाही रेसमध्ये आहे सिरीजच्या. त्यानंतर विवेक जाधव हाही मालिकावीर बाईकच्या रेसमध्ये आहे. आज यतीश पाटीलकडे नजरा या वाडा टेनिसच्या लागलेल्या आहेत. पहिला गोलंदाज गावदेवी पिंपळास. पहिल्या बॉलला विकेट होती, कॅच दूर होती, प्रयत्न केला विकेट किपरनं. 2 धावा घेण्याचा चंग या ठिकाणी रिस्की आहे आणि इथे 2 धावा पूर्ण. पहिल्या बॉलला 2 धाव मात्र मिळत आहेत. पहिलं मिडन षटक विवेक जाधवनं काल हाताळलं. संदीप पाटील SP यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक मिळालं. साईनाथ पष्टे यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक मिळालं. कैलास पष्टे मुसाने यांच्याकडनं अरुण पष्टे यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक मिळालं. बक्षिसांची खैरात काल मात्र पाहिलं मी. जयेश पाटील यांनी जी मॅच वॉट अ मॅच. काय षटकार, 3 ठोकले होते, 2 चौकार आणि एका षटकारासाठी 25,000 रुपये पारितोषिक याच झोनमध्ये. आणि विकेट काढली. विकेट टेकर गोलंदाजानं. टॉप 3 वन बॉलर आहे गोलंदाज यतीश पाटील. पहिला धक्का देतोय या मॅच मध्ये गोंसा टीमला या डीजे. अपीलचा प्रयत्न आणि इथे 1 धाव कव्हर करतायत चेतन. लेग बायचा इशारा पंचांकडनं येतोय आणि धावसंख्या फळकावर मात्र जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. 5 बॉल काही बांधून ठेवलंय बॅटरला. विकेट काढली, दबाव ठेवलाय आणि मी माझ्या षटकार रन देणार नाही जिद्दीला पेटलाय या ठिकाणी गोलंदाज यतीश पाटील. अंतिम बॉल राईट आर्म. दोन धावा मिळतील का? घेतायत इथे आरामात आणि 1च्या ठिकाणी मिळाल्या 2 धावा. ओव्हरची समाप्ती सांगता होताना यतीश पाटीलनं खर्च केल्या या षटकामध्ये 1 गडी बाद करताना 6 धावा या डीजे. टीमनं रिपोर्टिंग करायची आहे. पहिली इनिंग
एक ओव्हर झाली आहे, 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. टीम गुहीर विरुद्ध जय हनुमान कंचाड, दोन्ही टीम आपण या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर आपल्याला 3 ओव्हर नंतर टॉससाठी टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. दुसरा पुकार. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंगची बॅटिंग करताना या मॅचमध्ये घोणसे टीमनं 1 गडी बाद, धावसंख्या 6च आहे. आता मात्र दुसरा षटक गोलंदाज निखिल पिंपलासकर गोलंदाज. फसवलं की काय बॅटरला फुल टॉस देऊन, परंतु क्षेत्ररक्षकाला अंदाजच जमला नाहीये. बॉल जातोय सीमारेषा पार, शानदार चौकार. बॅटरला पाहू शकता आपण, मिस्टर चेतन जिद्दीला पेटला या बॅटर रन रेट कव्हर करायला. हाई बॉल पुल केलाय, जास्त उंची लांबी कमी आहे. विकेट. धक्का दिलाय निखिलनं, पहिल्या नाही तर दुसऱ्या बॉलवर विकेट काढलेली आहे. दुसऱ्या विकेटचं पतन. धावा फक्त आणि फक्त 10 असताना या डिझे. तर या ठिकाणी या बॉलवर काय घडलंय तर स्कोर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. लाखाची स्पर्धा, टू व्हीलर बाईक मालिका वीर बिलोशी एसपी ट्रॉफी पाहत आहेत. 11 धावा टोटल, 11 धावसंख्या फळकावर आहे. बॉलचा खेळ झालाय दुसऱ्या ओव्हरमध्ये. 3 बॉल, टोटल 9 बॉल, 11 धावा आहेत. प्रेक्षक या ठिकाणी हळूहळू येत आहेत, पोहोचत आहेत. 1,000 आणि 200 रुपये निलेश निमच्यांचे, सानिका संदीपाडी यांच्याकडे 1,000 आहेत. 1200 रुपयाचा पारतोष षटकारचा कॅच घ्या मिळवा आणि बॉल जातो सीमारेषा पार, शानदार चौकार लॉंग लेगला या डिझे. यापुढे सामना जय हनुमान कंचाड रिपोर्टिंग करा विरुद्ध गुहीर रिपोर्टिंग करा ऑफिशियल. दुसरा पुकार. गोलंदाज बॉलिंग मार्कवर निखिलला मात्र सातत्यानं फटके पडत आहेत. 2 फटके पडलेले 4 बॉलमध्ये आणि या 2 फटक्यांमध्ये झटक्यात धावसंख्या उभी राहिली 15वर. 2 बॉल अजूनही बाकी राहतात. मिस्टर करण पाटील बिलोशी मॅचचा आनंद घेताना मुख्य मंचावर. माय फेवरेट स्टुडंट. बघूया सामना रंगतदार आहे. 2 बॉल निखिलचे बाकी आहेत. ही जोडी तोडायची, पार्टनरशिप फोडायची असेल तर एक वेगळा बॉल हाताळावा लागेल. उभं करावं लागेल बॅटरला. उभा राहील की ठोकेल. मयूरच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक गॅपला खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा चौकार. ठोसा ठोसा, एक हमारी एक तुम्हारी. वा भारी. कम ऑन डीजे. आणि यावेळेस काय घडेल, पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल या ठिकाणी शॉर्ट कव्हर झोन मध्ये तटवला आहे. धावा किती येतील या बॉलवर? 1 धाव कव्हर झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कव्हर होत आहेत. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. ओ माय गॉड. आणि इथे 2 धावा येत आहेत. टोटल स्कोर मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 21
21 वर तुटून पडलेत आता पिंपलासकरांवर सुद्धा या मॅच मध्ये घोणसईकर. 11चा रन रेट येतोय. काय घडतंय बिघडतंय पाहायला मिळेल. कमांडोज आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. 11 धावांचा रन रेट बरोबर आलाय. भारी बॅटिंग आहे. जेवढी बॉलिंग भारी चांगली होती पिंपलाची तेवढीच भारी बॅटिंग पहिल्या 2 ओव्हरला केली घोणसईने सुद्धा. दॅट्स अ प्रॉपर क्रिकेट. पहिल्या बॉलचा सामना करताना या ठिकाणी या तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलला सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट केली. आता स्ट्राईकला आणलं गेले बॅटरला मयूर यांना. या बॅटरची बॅट जर लागली तर मॅच या ठिकाणी रन रेटला 40+ धावसंख्या 40च्या वर जर गेली तर फाईट देऊ शकतील. या हेतू पुरस्कारानं जास्तीत जास्त मयूरला स्ट्राईकवर आणलं जात आहे. क्विकरनचा वापर या ठिकाणी मात्र बुंदादी बॉल टाकला होता. हेलिकॉप्टर सॉफ्टचा वापर केला होता जरूर, परंतु बॅटच्या रडारमध्ये बॉल सापडण्या अगोदर बॅट मात्र या ठिकाणी फिरली गेली आहे आणि स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय 22 वर. 4 बॉल शिल्लक राहत आहेत. तिसरं षटक आहे. तिसरा बॉल काय घडेल. डॉट की षटकार. पुन्हा सॉफ्ट हँडचा वापर केलाय. फिल्डर मात्र या ठिकाणी डबल माइंडमध्ये गेले होते. कॅच घ्यावा की अडवावा याचा फायदा मात्र झालाय. कोणसाई टीमला 2 धावा येत आहेत आणि मिड ऑफ झोनमध्ये बॉल असताना सर्कलकडे फिरला असताना 2 धावा कव्हरी झाल्या. स्कोर कार्ड मात्र फुलदाना 24 या आकड्यावर. क्षेत्ररक्षणाकडे एक नजर टाकली तर पाहू शकाल आपण फाईन शॉटला फिल्डर आहे. स्लीपला आहे. पॉइंट लाईट त्याचबरोबर डीप लॉंग ऑफ आणि मिड ऑफ डीप लॉंग ऑन आणि वायडी डीप लॉंग ऑन. पुल केलंय. बॉल जातोय सरळ वायडी मिड विकेटला. सीमा रेषा पार. घेतला की कॅच. 1200 निलेश निमसे 1200 रुपयाचा कॅच. या कमॉन डीजे हे स्पीड ड्रॉप. आणि 2च्या बढतीनंतर धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आणि रोहित सुतार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे की फक्त खेळाडूंसाठी इथे अलाउडेशन नाही. पब्लिक असावी, प्रेक्षक असावा, तो खेळाडू नसावा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर पाहिला मिळत आहे तर पिंपलासकर आणि यतीशचा या ठिकाणी सतीश बॉलिंग मार्कवर आहे. 2 धावा. याला म्हणतात चित्त्याची चपळाई. हरणासर सारखी चित्त्याची चपळाई आहे घोणसईकरांमध्ये. 2-2 धावांनी रन रेट कव्हर करताय. धावा खेचल्या आणि तब्बल धावसंख्या पोहोचली ती 34 वर. आत्ता मजा येईल. ठोसा जरूर दिलाय बॅटिंग करताना घोणसईने सुद्धा पिंपळातला. या डीजे बक्षीस हे प्रेक्षकांसाठी आहेत, तेव्हा खेळाडूंनी उभं राहून कॅचसाठी रेडी राहू नका. खेळाडूंनी मस्तपैकी मंचावरून स्थानापन्न व्हा. आपलं VIP कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे SP बिलोशी क्रिकेट टीमकडनं. प्रेक्षकांनी फक्त कॅचसाठी तयार राहायचं आहे. एक कॅच पकडा 1200 रुपये आणि मिठाई गिफ्ट हॅम्पर सूरज पाटील रोहित पाटील बिलोशी यांच्याकडनं. सानिका संदीप पाटील SP यांच्याकडनं 1000. निलेश निमसे नेवरे यांच्याकडनं 200 रुपये. टोटल 1200 आणि मिठाईचा बॉक्स.
गोलंदाज बॉलिंग मार्कवर चौथ्या ओव्हरसाठी येत आहेत आणि या चौथं महत्वाचं जोखमीचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज आलाय रुपेश मिसाल. स्ट्राईकला बॅटर आहे कौशल, नॉन स्ट्राईकला मयूर. मयूरला या ओव्हरमध्ये किती बॉल मिळतील त्यावर धावांचं मात्र मोठे फटके येतील, कारण कौशल सिंगल डबल खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर केली आहे मागच्या तिसऱ्या ओव्हरला. रनरेट थांबला नाही पहा, एक षटकार टोकला जरूर तिसऱ्या ओव्हरला, परंतु इतर बॉलवर 2-2 धावा आल्या. 34 धावा फायटिंग टोटल मॅचमध्ये आली आहे. आणि आता गोंसेकरांनी कंबर कसताना मॅचकडे तेवढं पाहिलंय की आपण 45+, 45+ जाऊ शकतोय. 34 धावा झालेल्या आहेत. 11-12 धावा येतील का या ओव्हरला. पहिला बॉल रुपेश मिसाल गावदेवी पिंपलासकडनं बॉलिंग मार्कवर आहेत. सुशांत पाटील यांनी मात्र या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत पिंपलास टीमला. पहिला बॉल कॅच पकडली आहे आणि मिसाल रुपेशने काढली विकेट. पहिला धक्का बसला, त्यानंतर दुसरा धक्का बसला आणि या तिसरा धक्का विकेट आहे कौशलची. गोंसे टीमला तिसरा धक्का या डिझे. खेळामध्ये आपण जिंकलो पाहिजे. धक्के बसत राहतात पण स्वतःला सावरलं पाहिजे. कधी धक्का बसतो प्रेम झाल्यानंतर ब्रेकअप झाल्याचा, काही धक्का बसतो 10वी-12वीला नापास होण्याचा, कधी धक्का बसतो भाऊबंदकीनं गद्दारी केल्याचा, काही धक्का बसतो बहिणीनं हिस्सा मांडल्याचा. परंतु खचून जाऊ नका, आयुष्य खेळ आहे. कमॉन डीजे. वॉटर शॉट या ठिकाणी पाहू शकते. ऑन साईडला मात्र या ठिकाणी बॉल येतोय. एक धाव जरूर मिळते. धावसंख्या बळकर मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 35 या धावसंख्येवर. चांगली लगबगीची मॅच सुरू असताना पहिले 2 बॉल खूप चांगले टाकले रुपेश मिसाळनं. वॉट अ मॅच या ठिकाणी. आज मात्र तिसरा दिवस दमदार बॅटिंग दमदार बॉलिंग पाहायला मिळते. हजारोची पारितोषिक या ठिकाणी पब्लिकला सुद्धा बक्षीस आहेत. संदीप पाटील, संदीप भाऊ बिलोशी यांच्या माध्यमातून, रोहित सुतार, सुरराज पाटील यांच्या माध्यमातून मिठाई बॉक्स. ऑन साईडला शॉट आहे. डीप लॉंगाचा फिल्डर बॉलवर येतोय आणि इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. बॉल कलेक्शन या ठिकाणी झाले नाहीये आणि त्यामुळे फायदा झाला 2 धावांचा. स्कोर होतोय 37 धावा. तीन बॉलचा अजूनही खेळ बाकी राहतोय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतो रुपेश मिसाळ. बॅटर आहे घोणसेचा स्ट्राईकला मयूर, ज्याच्यावर नजर आहेत, ज्याच्या बॅटकडे पब्लिकच्या नजर आहेत. पूल केले मयूरने बॉलला. मयूरच्या बॅटमध्ये येतोय सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा घोणसे ब्रँड SP ट्रॉफी षटकार. राहण्याकरिता तुम्हाला निर्व्यसनी बनावं लागेल, मद्यपान सोडावं लागेल. जे काही तुम्हाला प्यायचं असेल, लाल हिरवं पाणी बंद करा. स्वच्छ क्लीन हे पाणी प्या. आरोग्य सुंदर राहील. लिव्हर वाचेल, बॉडी वाचेल, नाहीतर बॉडी फसेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मयूरच्या बॅटमध्ये अटॅकचा प्रयत्न. 33 धावांवर खेळतोय. एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मयूर मात्र पोहोचतोय घोणसे ब्रँड. 35 धावांची फास्ट इनिंग खेळलाय. धावसंख्या बळकट. टोटल टीम स्कोर घोणसे 45. जे मनात होतं ते पूर्ण होतं ना, तेव्हा समाधान मिळतं. माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा जॉबला लागला पाहिजे, माझ्या मुलानं बंगला बांधला पाहिजे, वडिलांना समाधान मिळतं. पण मुलाला ते करण्याकरिता वडिलांची स्वप्न डोळ्यासमोर ठेवावी लागतात. हा बॉल या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. स्वप्न असावं ही मॅच मी काढेन, स्वप्न असावं या मॅचमध्ये 100% योगदान मी माझं देईन. मग मॅच जिंको किंवा हारो, 100% योगदान आपण दिल्याचं आपल्याला समाधान मिळतं. ते प्रत्येक खेळाडूने दिलं पाहिजे. गोलंदाज तयार.
तसं एस पी ट्रॉफी आहे, डे नाईट टुर्नामेंट संदीप पाटीलच का भरवतायत. प्रत्येक एस पी टीमच्या सदस्याची मेहनत आहे. वॉट अ शॉट, बिग 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 बो, षटकार. तर या ठिकाणी पाहताय टोटल स्कोर षटकार मयूरनं मात्र पुन्हा एकदा ठोकून दाखवलाय. वैयक्तिक धावसंख्या 41 मयूरच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. संघाई धावसंख्या घोणसे टीमची पोहोचली तब्बल 52 धावा. आता गावदेवी पिंपलासकरांची सत्व परीक्षा आहे, पण घोणसईकर समोर पिंपलासकर आहेत, एवढं सोपं नाहीये. याच मैदानात 74 धावा चेस केल्या होत्या 4 ओव्हरला याच पिंपलास टीमनं. जाऊया आपण टॉसकडे. या ठिकाणी बोट टीम कॅप्टन रिपोर्टिंग करायची आहे. आयोजकांकडून आम्हाला वारंवार सूचना येत आहेत. या ठिकाणी कंचाळ टीम आणि गुहीर टीम आपण ऑफिशियल रिपोर्टिंग आपली पूर्ण केलेली नाहीये. जेव्हा ऑफिशियल रिपोर्टिंग आपली पूर्ण कराल तेव्हाच आपला टॉस केला जाईल. आणि टॉस जर आपण लेट केला तर मात्र तुम्हाला पॅनल्टी ओव्हरची असेल किंवा धावांची असेल, आयोजन कमिटीचा निर्णय असेल. चला लाईट्स ऑन करा. यस सर, लाईट्स ऑन. दर्शन पाटील, लाईट्स ऑन. जनरेटर चालू करायचे आहेत. 5 मिनिटात लाईट्स ऑन केले जातील, त्यानंतर खेळाडू आतमध्ये उतरतील. 5 मिनिटाचा ब्रेक घेतोय आपण, एक टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्यानंतर पुन्हा मैदानात येऊया. पात्र ऐकत राहा एस पी ट्रॉफीचा धमाका या डीजे. टीम आपण ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. कंचाळ टीम आपणही ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्या. गुहीर टीमचा कॅप्टन पोहोचलेला आहे. काय घडेल. पहिला बॉल, बॅटर तयार, हवा चालू आहे. तेव्हाच म्हटलं बघाशी बॅटर एवढ्या जोरात का निघाले, तर हवा चालू आहे ऑन साईडला. गोलंदाज तयार, पहिला बॉल. घोणसईकडनं पहिला चेंडू मिस्टर संकेत, समोर यतीश पाटील. हा खेळाडू क्रीजवर राहिला नाही यतीश पाटील, फक्त 2 ओव्हर, तरी सुद्धा मॅच ही 70% खेचून घेईल. पहिला बॉल, संकेत थांबवेल का यतीशला. स्लो बॉल, आपटून टाकलेला चेंज ऑफ पेसचा बॉल होता. डॉट बॉल बॅटच्या रडामध्ये सापडलेला नाहीये. पहिला चेंडू निर्धाव जातोय. धावांचा टार्गेट आहे विजयाकरिता 53 धावा. शेवटच्या 2 षटकात खूप मोठा संघर्ष या मॅचमध्ये राहील.
पहिल्या 2 ओव्हरला 10 धावांचा रन रेट येईल की नाही त्यावर मात्र कटिबद्धतेनं पाहिलं जाईल, कारण कालच्या नाईटमध्ये 2 ओव्हरला 35 धावा सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. लगातार 2 बॉल संकेतनं डॉट केले. पहिला बॉलर आहे, पहिला षटक घेतोय, त्यामुळे धोका यतीश पाटील स्टेप आउट होऊन खेळत नाहीये, शफल जास्त होत नाहीये, स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतोय. बाउंड्री एखादी मिळेल की नाही या हेतू पुरस्कार मात्र या ठिकाणी बॅट टाकतोय, परंतु गोलंदाज आपला चेंज ऑफ पेसचं अस्त्र वारंवार ठेवतोय आणि यतीशला मात्र बीट करतोय. तिसरा बॉल, डॉट बॉल. तिसरा चेंडू निर्धाव जातोय, पंच अचूक होतो. या ठिकाणी मात्र दिशा ओळखली होती, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. अपीलचा प्रयत्न आफ्रिकेची आठवण करून दिली, परंतु पंच या ठिकाणी भारताचे, इंडियाचे मुन्ना पठाण आहेत. जेवढ्या मॅचेस खेळाडूंनी पाहिल्या नसतील तेवढ्या मॅचेस ते खेळलेले आहेत. त्यामुळे ज्या जंगलातले आपण आहोत, ज्या मैदानात आपण संघर्ष करतोय, अशी मैदानं गाजवली त्यांनी आहेत. आणि स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी, देशाचा सर्वात मोठा क्रिकेटचा महासंग्राम, त्या ठिकाणी अंपायरिंग येत्या 17 फेब्रुवारी ते 2 मार्च जेपी पॅनल पाहायला मिळणार आहे. वॉटर शॉट, यतीश पाटील ब्रँडेड षटकार, चेंडू जातोय आर पार, सर्वात लांब या स्पर्धेतील षटकार या डीजे. चला कंचा टीम आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. कंचाड विरुद्ध गुहीर हा सामना पाहिला मिळेल. आपण नाणेफेककडे जाणार आहोत ओव्हरच्या समाप्तीनंतर. यतीशनं षटकार ठोकताना रन रेट कव्हर करून दिलाय. तब्बल धावा आल्या फळकावर आतापर्यंत 6. प्रशांत पाटील छोट्या अर्जंटली आपण पोहोचा, अगदी अर्जंट, 1 मिनिटाच्या आत. डीजे छोट्या, पुन्हा एकदा बेमिसाल बॅटिंग. वाव वाव वाव, पब्लिक मधनं आवाज. आई गावदेवी पिंपलाचा धमाका, यतीशच्या बॅट मधनं षटकार. सुरुवात झाली रन मशीन. कमांड डीजे. टेक्निकल प्रॉब्लेम डीजेचा आहे. छोट्या कुठे आहेत, लवकर या. आणि इथे पाहता आपण 5 बॉलचा खेळ, स्कोर जाऊन पोहोचतोय 12 धावा. रन रेट आलेला आहे 52 ठोकायचे आहेत, 12 झालेले आहेत, 40 राहत. जिद्दी आहे, गोंसेकर आहेत, गोंसेकरांचा इतिहासही मोठा आहे. गोलंदाज तयार. कारण अभिनय पाटील बिलोशी गोंसाईच्याच ग्राउंडवर लहान मोठे वाढले, खेळले, त्यानंतर बिलोशीमध्ये आले, परंतु लहानपणापासून त्या ठिकाणी मात्र मामांनी धडे दिले. डॉट बॉल. ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरला धावसंख्या फळकावर पाहायला मिळाली ती 12. बॅलन्स मॅच आहे, सामना तोडीच तोडे. पात्र एकत्र SP ट्रॉफीचा थर्रार. आणि इथे पाहता आपण दुसरे षटक. टॉस कडे आपण जाणार आहोत. टॉस या ठिकाणी केला जाईल. जय हनुमान कंचाड विरुद्ध गुहीर. दुसरं षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवर या ठिकाणी लगेचच मात्र आणलं जाईल. घाई करा, स्पीडअप करा. आजच्या दिवसातीला दुसरा सामना आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये आपण बरोबर टायमिंगनं स्पर्धा चालू आहे आणि बरोबर पहिलं षटक 5 मिनिटांमध्ये संपवले गोंसाई टीमनं. 15 मिनिटात 3 ओव्हर संपल्या पाहिजेत, अन्यथा एक खेळाडू सर्कलमध्ये आणला जाईल. मग तो डीप लॉंग ऑनचा असेल वा मिड विकेटचा असेल. बाउंड्री लाईनवरनं एक तरी फील्डर आतमध्ये घ्यावा लागेल पॅनलाइज म्हणून. प्रत्येक टीमने याची नोंद घ्यायची, हा रूल आहे. गोलंदाज तयार. गोंसाई टीम अलर्ट नाव. घाई करा. पहिला बॉल दुसऱ्या ओव्हरचा. समोर मात्र या ठिकाणी सतीश आणि यतीश जोडी मैदानात. आणि इथे बघा काय रनअप आहे. सतीश अर्धा पिच येतोय तर यतीश पूर्णपणे पोहोचतोय आणि इथे मात्र विकेट आपली शाबूत ठेवतोय. 7 बॉल धावा 13. बॅलन्स. सामना स्थिर आहे.
सामना कुठेही झुकलेला नाही, कारण विकेट पहिल्या ओव्हरला आलेली नाहीये. पहिल्या ओव्हरला धाबा 10च्या आत नाहीत, तर धावसंख्या 13वर आहे. 7 बॉल 13 झालेले आहेत. 52 धाबा करायच्या आहेत. दुसऱ्या षटकात धावसंख्या जर या ठिकाणी 13वरनं 20चा आकडा पार केला ना, तरी मॅच मात्र ऑन होईल. 50-50 चान्सला सुद्धा येईल. आणि तिथून पुढे मात्र संघर्ष मोठा करा. हवा चालू आहे ऑन साईडला, आणि राईट हँड बॅटरला खूप नामी संधी आहे. हे यतीश सतीश जाणतायत. सुरेख फटका की आपला खेळण्याचा प्रयत्न आहे. एकदा मिळते, दुसरी धाव येणार नाही. चांगली फिल्डिंग कोणसाईच्या मिड विकेट डीपच्या फिल्डरनं चांगली फिल्डिंग केलेली आहे. धावसंख्या मात्र फळकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवर आकडा येतोय 14 धावा. 14 धावा संख्या मात्र फळकावर लागते. 8 बॉल 14. 4 बॉल अजूनही बाकी राहत आहेत. गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहायला मिळत आहेत मिस्टर मनीष. ऑन साईडला मात्र शॉट टटवला गेला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होईल का? आणि इथे पाहता आपण 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या बढतीनंतर धावसंख्या फळकावर मात्र जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 16 या आकड्यावर. एकंदरीत पाहता आपण हा सामना पिंपळास विरुद्ध घोणसई आहे. म्हणजे कुडूस विभागातील एक संघ आहे, तर एक कंचाळ विभागातील संघ आहे. आणि यापुढे कंचाळ विभागातील 2 संघ एकमेकांना टक्कर देतील. गुहीर आणि जर्मन कंचाळ. दोन्ही टीमनं आपलं ऑफिशियल रिपोर्टिंग करून घ्या. लगेच टॉस केला जाईल. चौथा बॉल काय घडेल? ओ माय गॉड, हे प्रभु हरिनाम, ये क्या हुआ? ये तो छक्का गया पिंपलासकर. 6 रन. बाहुबली सतीशच्या बॅटमधनं या डीजे. आणि या ठिकाणी षटकारानं स्कोर मात्र जाऊन पोहोचतोय, मोठा होतोय, फुलतोय. 22. आणि स्कोर मात्र पाहायला मिळतोय तब्बल 22 धाबा. 2 बॉल अजूनही बाकी राहत आहेत. रन रेट कव्हर केला या षटकारानं. 11चा रन रेट आता आलाय. 10 बॉल. ऑन साईडला पाहिलं आपण तर इथे विकेट गेलीये. पहिला धक्का बसतोय, परंतु चांगली बॅटिंग करून मात्र सतीश परततोय. स्कोर कार्डवर मोठी धावा अजूनही आहे. 52 करायचे आहेत. 22 झालेले आहेत. विजयासाठी 30 धावांची गरज आहे. मॅच 50-50 चान्सवाला आहे. मजा येईल. पात्रा ऐकत राहा. संदीप पाटील भाऊ बिलोशी यांची ट्रॉफी, SP ट्रॉफीचा थर्रार. टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी मात्र नाणेफेकीसाठी आमंत्रित करूया मान्यवरांना. हबप प्रभुराम पाटील त्यांच्या समेत हबप तात्या, आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यावं. रोहित सुतार पाहुण्याला घेऊन येत आहे टॉस बॉक्सकडे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. घोणसई टीमकडनं कोण येणार? एक बॉल दुसऱ्या ओव्हरचा बाकी आहे, त्यावर समीकरण जास्त आहेत. तिसऱ्या षटकात धाबा कशा पद्धतीने येतील? यतीशला आता जबाबदारी घ्यावी लागेल, कारण सतीश बाद झालेत. आकाश परफेक्ट फुलरलेनचा बॉल, आणि त्यावर एक धाव बरोबर घेतली. आपली स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. काय गेम प्लॅनिंग आहे या खेळाडूचं. आणि ड्रिंक ब्रेक सुद्धा होतोय. इथे पाहू शकता आपण धावसंख्या फळकावर झालेली आहे. पहिल्या 2 ओव्हरला 50% बॉल संपले. धावसंख्याही 50% जवळ आहे. धावा 23. आणि विजयासाठी धावांची गरज असेल 12 चेंडू आणि 30 धावा. 53 धावांचं टार्गेट विजयाचं होतं, आणि 23 धावा बरोबर आल्या. आणि आता 30 धावा समोर उभ्या टाकल्यात. मजा येईल या डीजे.
आपण या ठिकाणी आहोत आजच्या दिवसातील तिसऱ्या मॅचकडे जातोय. तिसरा टॉस या ठिकाणी होतोय. एका बाजूला जयनमान कंचाड फुल साईडमध्ये बरोबर या ठिकाणी आपली अस्त्र सोबत घेऊन आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पाहू शकता गुहिरी टीम आपल्या समेत जोडलेले आहेत. हबप तात्या हबप प्रभुराम महाराज आमच्या समेत जोडलेले आहेत. टॉस या ठिकाणी केला जातोय. हेड आहे उपसरपंच चषक, टेल आहे भूमिक स्पोर्ट, हेड अँड टेल. टॉस हेड पडतो या ठिकाणी आणि टॉस जिंकलेला आहे गुहिर टीमनं. नक्कीच आपण टॉस जिंकलाय. त्या तत्पूर्वी तुमचं आम्ही नाव जाणून इच्छितो. आपलं नाव काय? माझं नाव आनंद गायकर. आनंद गायकर, आपली टीम फार वर्षापासून खेळत आहे. कित्येक फायनल आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. कित्येक वेळेला क्वालिफाय झाले. वॉटर बॅटिंग चेंडू आता सीमा रेषा पार असे अनेक षटकार आपण सुद्धा ठोकलेले आहेत. टॉस जिंकले आपण काय स्वीकारणार? प्रथम क्षेत्ररक्षण करूया. फिल्डिंग करताना कुठपर्यंत? या ठिकाणी 4 ओव्हरची मॅच आहे. मिनिमम 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. 40+. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन. आपलंही नाव या ठिकाणी प्रेक्षकांना उत्सुकता. आपलं नाव सांगा. पवन तारवी. पवन तारवी. पवन तारवी आमच्या समेत जोडले. जयनमन कंचाळ टीम जुनी टीम आहे. सिनियर खेळाडू आहेत. चांगल्या पद्धतीने फॉर्ममध्ये आहेत. बॉलिंग अटॅक तुमचा भारी आहे, परंतु बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग करताना टार्गेट कुठपर्यंत द्याल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. वेल डन. 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. HR फॅशन एक फेमस ब्रँड आहे स्पोर्टच्या दुनियेमध्ये. विकी काळे यांच्याकडनं ही स्पोर्ट कॅप आहे. विकी काळे स्टार क्रिकेटर, स्पोर्ट शॉप, HR फॅशन आणि ती तात्यांच्या हस्ते या ठिकाणी दिली गेली आहे. दोन्ही टीमला मी शुभेच्छा देतोय. पात्र एकत्र SP ट्रॉफीचा थरार. वेलकम. गोलंदाज तयार. धावसंख्या बळकवर तब्बल पोहोचलेली आहे 35 धावा. लगातार 2 षटकार ठोकलेले आहेत. प्रतीक या गोलंदाजावर मात्र धावांचा भडीमार होतोय. खरं तर बॉलर जेव्हा बॉल हातामध्ये घेतो ना, त्यावेळेस त्या बॉलरला वाटतं की मी 7 ते 10 धावा रोखण्याचा, डिपेंड करण्याचा प्रयत्न करेन. पण तेव्हा त्याच बॉलरला 2 षटकार बसतात ना, तेव्हा त्या बॉलरच्या मनाला विचारा, त्याच्या मनाला किती खटखट असते. गोलंदाज तयार. तिसऱ्या बॉलवर अटॅक केला गेला. मिड विकेटकडे बॉल मध्ये तेवढा सुस्तार वेगाने होतोय. फिल्डर मात्र बॉल कडे करतोय, थ्रो करतो विकेट कीपरकडे आणि इथे बॉल पोहोचेल तोपर्यंत 2 धावा येत आहेत. पहिल्या 2 बॉलला 12 आल्या, या बॉलला 2 आल्या. 3 बॉलमध्ये 14 धावा खेचल्या आणि स्कोर मात्र होतोय आईगावदेवी पिंपला 37 धावा. जेवढ्या फास्ट इनिंगनं धावा घोणसेकरांनी खेचल्या त्याच्यापेक्षाही फास्ट इनिंगनं 10च्या रन रेटनं पुढे वाटचाल करताना, धावा खेचताना या मॅचमध्ये आईगावदेवी पिंपळास टीम पाहत आहे. 37. 15 बॉलमध्ये 37 धावा ठोकल्या. 9 बॉलमध्ये आता 16च करायचे आहेत. पुन्हा केलंय, संधी नाहीये, गॅपला टाकलाय, चेंडू सीमा रेषा पार. रण मशीन सतीशच्या बॅटमधनं जातोय चौकार. या डिझे मी म्हणालो होतो, हा बॅटर जर 2 ओव्हर राहिला ना खेळपट्टीवर, तिसऱ्या ओव्हरला सामना वन साइड 70% होईल. तो झालाय. आणि आता फक्त 8 बॉल आणि धावांची गरज आहे ती 12. 16 हव्या होत्या. एक षटकार ठोकला तर कमी राहील. डॉट केला ना आणि विकेट काढली ना तर पुढच्या ओव्हरला मॅच राहील. बॅलन्स मॅच अजूनही. एक षटकार ठोकायचा सतीशला, रोखायचे बॉलरला, विकेट काढून दाखवा. पकडो क्या जीतो मॅच. नाहीये, हवा हवा वारा तिथंच मारा. षटकार 6 धावा.
तेव्हा त्या बॉलरची खऱ्या अर्थाने समजूत काढली असती, यतीची विकेटही त्या बॉलरनं काढली असती. प्रतीक हुशार बॉलर आहे, परंतु समोरचा बॅटर खतरनाक आहे. आता मात्र विजयासाठी 7 बॉल 6 धावा. सुरेख फटका की आपला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू आता सीमारेषेकडे. वा, अचंभूत करणारी फिल्डिंग. बाउंड्री अडली, 5 धावा वाचवल्या, मॅच ऑन केली. आता मात्र 6 बॉल 5 धावा. हम ही तो हम क्या, तुम्ही तुम क्या. ठोसा ठोसा सामना. SP ट्रॉफीचा तरार या डीजे. त्यांच्या डोंगरावर हेलिकॉप्टर थांबवा आणि अक्षय पाटवाडला उचलून आणा. एक मोठे समालोचक आहेत ते. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा करतायत आणि वाडा तालुक्यावर एकमेव SP ट्रॉफी आहे. आणि अक्षय पांडवजी आपण लवकर पोहोचा, आपल्याला निमंत्रण या ठिकाणी प्रेमाचं दिलंय. गोलंदाज बॉलिंग मार्कवर तयार. 6 बॉल आणि 5 धावा. आणि इथे मात्र चेंडू होतो सीमा रेषा पार. खेळ खलास. क्या बात आहे विवेक जाधवनं, सहयोग किनीनं मागच्या 2 नाईट गाजवलेल्या आहेत. तिसरा चेहरा समोर. सिरीजच्या कॉम्पिटिशन मध्ये मात्र उतरणारा ना बात इनिंग.